नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. H2 टाईप IIT पवई शिक्षणाच्या क्षेत्रातलं एक उंच असं शिखर IIT पवई. या IIT पवई कॅम्पसमध्ये आज प्रियांका कुमार खोत या वहिनींना भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया खोत कुटुंब. नमस्कार. नमस्कार. लगेच उखाणा घ्या. महालक्ष्मीच्या देवळात हळदी कुंकवाच्या राशी. बरं. कुमाररावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय सांगता? हो, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर कुमार खोत. नमस्कार. माझी मम्मी. नमस्कार. माझे पप्पा. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. भाऊजे. बरं. आणि तिकडे वहिनी. नमस्कार. हा. आणि हे सगळं तुमचं सगळे आमच्या IITचे. हो हो. नमस्कार हा सगळ्यांना. मैत्री. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं सायन कोळीवाडा. आणि तुम्ही? परेलला. परेलला कुठे? BST क्वार्टर्स. कोण होतं BST? पप्पा. तुमचे आई बाबा काय करायचे? आई घरीच असायची, गृहिणी होती आई, आणि वडील प्रायव्हेट मध्ये होते. घरी कोण कोण लहानपणी? घरी मोठ्या 2 बहिणी आणि मी लहान. तुमच्या घरी? माझा एक भाऊ लहान. कसं गेलं मग? शाळा कुठली मग? सोशल सर्व्हिस लेग हायस्कूल. पाठीमागे दिसायची गॅलरी मधून. मग शाळेत जायचे नाही तुम्ही? जायचं ना शाळेत ना. टाटा करायचं मम्मीला. शाळेतून मम्मीला टाटा करायचे? मला वाटलं इथूनच फळ्यावरचं दिसायचं की काय. नाही तेवढी जवळ नव्हती. नव्हती. तुमची शाळा कुठली? माझी शाळा साधना विद्यालय सायन मध्ये. सायनला. तुमची ओळख कुठली? आमची ओळख काय आवाज का घेताय? म्हणजे मला सांगा, मगाशी इतका उत्साह आणि लगेच ओळख म्हटल्यावर आमची ओळख काय झाली अशी जादू? नाही, काही जादू नाही झाली. मग ओळख कुठली? एवढाच प्रश्न विचारला ना. ओळख अशी फ्रेंडच्या फ्रेंडची. फ्रेंडच्या फ्रेंडची. कुठे पण? म्हणजे बिल्डिंग मधला फ्रेंड होता. तर ऍक्च्युली आमच्याकडे एक कम्युनिटीचा इव्हेंट होता हळदी कुंकवाचा. तर त्यावेळेला आमची ओळख झाली. कुठे? वाशीलाच एक प्रोग्राम होता हळदी कुंकू आणि एक बक्षीस समारंभ. बरोबर. तर मग त्यावेळेला ह्यांची ओळख झाली. नाही पण हळदी कुंकू आला नाही, पण तो त्याच्या फ्रेंडला भेटायला आलेला म्हणून. हळदी कुंकूला? हा, पण तो आमचा बिल्डिंग मधला ग्रुप होता बेसिकली. एक मिनिट, तुम्ही काय हळदीचे का कुंकवाचे सप्लायर आहात? नाही, असं झालं की माझा कॉलेजचा मित्र हा यांच्या सोसायटीत राहायचा. मला भेटायला एकदा गेलो मी वाशीला. म्हणाला मी इथे असं आहे कार्यक्रम. म्हटलं ठीक आहे, येतो मी तिथे. मग तसं वाशी डेपोला कार्यक्रम होता, तिथे गेलो. तिथे पहिल्यांदा म्हणजे हिला पाहिलं. बघितलं. त्यापूर्वी कधी बोलणं नाही? नाही, कधीच नाही. हा, मग काय झालं? त्यालाच माहिती पाहिल्यावर काय झालं. नाही, त्याच्यानंतर मी सुरुवात केली ना. मी पाहिलं तिला, बघितलं. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यांनी फेसबुकवरती तिचा फोटो शोधला. असं काय शोधलं? तुम्हाला नाव कसं कळलं? ती कॉमन फ्रेंड होती ना अशी, म्हणजे माझ्या मित्राच्या ग्रुपमध्ये अशी. आणि मग आपण कामाला लागलात? नाही, कामाला म्हणजे रिक्वेस्ट पाठवली, असं फ्रेंड रिक्वेस्ट. बरोबर आहे, त्यात काय चुकीचं नाही. मग तुम्ही काय लगेच स्वीकारली? हा, थोड्या दिवसांनी स्वीकारली. कोण आहे, काय आहे, कुठे आहे विचारल्यानंतर मग स्वीकारली. आणि मग नंतर मग तशी ओळख झाली थोडी जास्त. वाशीला? हा, वाशीला. पुढे काय नाही, असंच मैत्री, एक चांगली मैत्रीण झाली माझी ही नंतर. आणि मग मैत्रीच म्हणजे चांगली एकदम. किती महिने मैत्री झाली साधारणतः? 1-1.5 वर्ष. 1-1.5 वर्ष. 1.5 वर्ष. ते 4 महिने म्हणताय तुम्ही, 1.5 वर्ष म्हणताय. मी जाऊन येऊ का जरा? मला असं हिच्याकडून 4 महिने असेल, माझ्याकडे 1-1.5 वर्ष असेल. असं उन्हामुळे घाम फुटलेला नाही, या उत्तरांमुळे घामाघूम झालेलो आहे मी. हा, मग काय नाही, मग तसंच मग आम्ही फिरायचो. कुठे? बँडस्टँड, मरीन ड्राईव्ह. हा, सगळं. रोज नाही हो, कधीतरी वेळ असेल तेव्हा, ऑफिस मधून कॉलेज मधून वेळ असेल तेव्हा. काय हो, पुढे काय झालं मग? काय नाही, नंतर असंच भेटायचो. मग कॉमन फ्रेंड मधून मग रायगडवरती एकदा गेलेलो आम्ही. कुठे? रायगड. मग तिथे कार्यक्रम असायचा राज्याभिषेक समितीचा. याच्या 2 दिवस कार्यक्रमाला मी होतो तिथे. जरा जास्त ओळख झाली. आणि मग
मग ऍक्च्युली मेन म्हणजे ना एकदा आम्ही लोणावळ्याला गेलो होतो. आता परत लोणावळ्याला पण गेला होता? सांगते ना आता. सांगा सांगा सगळं काय ते सांगून टाकाय. लोणावळ्याला गेलो होतो तर आमची याची बाईक जुनी होती हा. फॅशनची. ते कशाला बसायचं हा ते? नाही ना पण बसली नाही. बसलात हा. हा तर मग आम्ही घाट होता आणि पाऊस होता त्याच्यामुळे ती बाईक चढत नव्हती मला घेऊन. ऐका तरी. तेव्हा पण अशीच होती ती. हा. ऐकतो हा सांगा हा. तर ती बाईक चढत नव्हती. मग मध्ये मध्ये मला उतरायला लागायचं पुन्हा चढायला लागायचं उतरायला लागायचं चढायला लागायचं. मग मला आता वाटलं की हा थोड्या वेळाने म्हणेल की बाबा तू वजन तरी कमी कर नाही तर काहीतरी. पण तो मला तसं नाही म्हणाला आपण नवीन 150cc ची बाईक घेऊ तू काय वजन म्हणजे असं कमी करू नका. कमी करायचा प्रयत्न. बरोबर. मग म्हटलं समथिंग स्ट्रेंज की माणसं लोक सांगतात की वजन कमी कर बारीक हो हो त्याच्यापेक्षा आपली गाडी नवीन घेतलेली चांगली ना. बरोबर हो. मग मी थोडा मग त्याच्यानंतर मला तो क्लिक झाला. हे कमी वजनाची शोधण्यापेक्षा बाईक जास्त वजनाची शोधली. हेवी बाईक घेतली ना मग 150cc. हो मी बाईक बद्दलच बोलतोय. पण मला सांगा तेव्हा दोघेच गेला होता बाईक घेऊन? नाही आमचा एक फ्रेंड होता तो काय म्हणजे ह्याचा टेम्पोत होता? फ्रेंड होता. नाही त्याची पण पॅशनच ती होती. व्यवस्थित जात होती वरती. त्याची बायको एकदम बारीक होती. हा त्याची बायको म्हटलं एकदम बारीक होती. मग त्याच्या गाडीवर वेट आहे असं वाटतच नव्हतं. काय समस्या आहे ही. हो खूप मोठी. आणि मग लोणावळ्याला गेल्यावर काय झालं मग? काय बोल ना. नाही असंच फिरून आलो परत. हे जेव्हा तुम्ही काय लोणावळ्याला वगैरे गेला हे घरी माहिती होतं? नाही घरी माहिती कसं. त्यामुळे मैत्रीण म्हणून गेलो तर सांगायचं एवढं वाटलं नाही तसं. तेव्हा कशाला मैत्रीच सांगायचं? होतं हो ना असं. बाकी सगळ्या गोष्टी सांगता घरी? विशेष असं नाही. 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 मग घरी कळल्यावर काय झालं? घरी म्हणजे कसं जेव्हा कळलं? लग्नाचं ठरवलं आम्ही पहिल्यांदा आम्ही ठरवलं की लग्न करायचं की नाही ते. मग हिच्या घरी पण स्थळं येत होती काही अशी माझ्या घरी पण लग्नाची चालू होती त्यांची बोलणी. मग आम्ही ठरवलं की आपण लग्न करूया म्हणून एकत्रच. तुझं काय म्हणणं आहे? प्रपोज हिनेच केलं वाटतं पहिल्यांदा ना? नाही तू 2-3 वेळा त्याने काय 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 विचारलं. थांबा खरं काय झालं हो मला सांगा ना. त्यांना बोलू तर द्या ना. आज किती दबावाखाली आहेत बिचारी. बोला बोला. आता आठवत नाही ऍक्च्युली. कालपासून मी आठवायचा प्रयत्न करत होतो म्हणजे कोण कोणाला प्रपोज पण केलं. खरं सांगा ना कोणी केलं प्रपोज? विचारलेलं मी तिला पहिल्यांदा असं. तेव्हा नाही म्हणाले की घरच्यांचा विरोध असेल आपलं इंटरकास्ट असेल तर मग प्रॉब्लेम नको उगाच घरातल्या अजिबात तयार नाही होणार. मग त्यापेक्षा नको आपली मैत्रीच आहे तीच बरी. पण मग नंतर कोणी प्रपोज केलं? कोणी केलं तुम्हाला? ही नेक्स्ट केलं. हो, नक्की ना? हो तुम्ही केलं? हो मीच केलं. पण घरच्यांची काय रिॲक्शन? नाही तसं म्हणजे ऍक्सेप्ट नव्हतं. तुमच्या घरी? नाही मग मग नव्हतं. मग नंतर मग थोडे दिवस समजवलं. त्याच्यामध्ये माझ्या भावाचा मोठा हिस्सा आहे. आय एम थँकफुल फॉर हिम की त्याने घरी मम्मी पप्पांना कन्व्हिन्स Convince करण्यात. केलं. हा तुमच्या घरी कसं कळलं? मी सांगितलं त्यांना दोघांना. पण मग काय तुमच्या घरी प्रॉब्लेम नव्हता? प्रॉब्लेम म्हणजे त्यांना असं वाटत होतं की कास्टमध्ये करावं म्हणून आपल्या त्याच्यामध्ये खरंच. आणि लग्नाचं तेवढं असं म्हणजे मी जेव्हा ठरवलं तेव्हा म्हणत होते की अजून 2-3 वर्षांनी कर अजून काय घाई आहे तुला. पण घाई इथून चालू होती ना म्हणून मग त्यांना समजावलं. मग ते एकदा भेटायला गेले त्यांच्या घरी. नाही पण मग समजावून घरच्यांच्या मान्यतेने लग्न केलं दोघांनी? हो हो. हो तुमच्याही घरी कन्व्हिन्स झाले? हो आमच्या म्हणजे- दोघांमध्ये तेच ठरवलेलं आम्ही की आम्ही जरी प्रेम असेल लव्ह मॅरेज करायचं असेल तरी पण घरच्यांनी जर कन्व्हिन्स झाले आणि तर- त्यांच्या तरच करायचं आपण पुढे करायचं पोल ठेवायचं. काय लग्नाची तारीख हो? 2 जून. किती छान. तुम्हाला खरंच म्हणजे हा योग आहे की आजच 2 जून आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा आहेत. थँक्यू. हा आत्ता हसतात तसेच हसत राहा. पण यानंतरचं जे आव्हान आहे त्याला कसे सामोरे जाणार बघूया. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? तुम्ही घ्या. एक निवडा आधी. तू निवड ना. हे मधलं बघूया कुठलं गाणं आहे. मी बघतो आधी. मराठी गाणं आहे. मराठी गाणं आहे. त्याला देऊ. बरं द्या बघूया. परत एकदा वाजवा. पूर्ण वाजवत आहे का? परत एकदा पुन्हा ऐका. रुपेरी वाळ
माडाच्या वनात येना. एक मिनिट, पण पहिल्यांदा जे काय गाणं गायलं ना, पप्पी दे पप्पी दे, अभिनंदन. पहिलं हे 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आता तुम्ही वाजवणार की ते ते हिंदी गाणं आहे, बोलायचं नाही, कोण बोलू नका. तुम्ही हे वाजवताय हा, मग घ्या हो, घ्या घ्या. ऑर्केस्ट्रा पहिला मी सुरुवात करू तर काहीतरी बेसूर होऊन जाईल ते मग. हा. कुठेही जात नाहीत, काळजी करू नका. हा, अभिनंदन. चला, ही 2 बक्षिसं मिळाली. तिसरं गाणं मोठ्याने वाजवा. वाजवा, ओळखा. पहिल्या वहिनी भेटल्या आहेत आणि घरातले पापड लाटत होते त्याच्यावर. आणि त्याच्यावर पण गाणं. चला, हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. हे जे बक्षीस मला मिळालेलं आहे ते मी 32 मण सुवर्ण सिंहासन हिंदुस्तान शिवप्रतिष्ठानचा जो त्यांचा उपक्रम आहे त्याच्यासाठी मी हे डोनेट करू इच्छिते. किती छान, व्हेरी गुड. वहिनी, तुम्हाला मिळते आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून भेटवस्तू. तुमच्या बरोबर गप्पा मारायला कोण येणार बघूया आपण. चला, 2 नावं, नंदिनी, ललिता अनंत शेळके. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे असता आता? मी बेलापूर CBD ला राहते. सख्खी नणंद. हो, सख्खी नणंद. बरं, हे माहिती होतं तुम्हाला काय चाललंय ते? म्हणजे कळलेलं सगळ्यात पहिले घरात मलाच कळलेलं. कसं काय कळलं? म्हणजे इंजिनिअरिंग करणारा माझा भाऊ मित्रांबरोबर राहणारा कधीतरी एका महागड्या कॉफी शॉपमध्ये गेलेला आणि त्याचं बिल पडलेलं मला सापडलेलं. तेव्हा मला पहिली हिंट मिळालेली की हा कुठल्या तरी मुलीबरोबरच एवढ्या महागड्या शॉपमध्ये जाणार आणि कॉफी पिणार, हे मला पहिल्यांदा कळलेलं. आता त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा. स्वभाव म्हणजे थोडी आळशी आहे ती. होय ना? त्याला म्हणतात नणंदबाई, कळलं का? व्हेरी गुड. आपण काय करता, कितीला उठता सकाळी? हा एपिसोड ह्यांच्या घरी व्हायला पाहिजे होता. या ना घरी, या, तुमचं स्वागत आहे. नणंदबाईंनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बदल नाही, त्या जशा आहेत तशा छान आहेत. बरोबर, त्या एकदम क्विक आहेत. हा क्विक म्हणजे आय कॅन से की मे बी शी इज लिटिल बिट कॉपी ऑफ माइंड. नाही, दोघी आळशी आहेत. पण माझ्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह आहेत. हो का? हा. पण आता एकदम छान आहे, आनंदात आहे. हो ना? हो. त्यांच्याकडे द्या. तुम्ही मैत्रीण? हो. तुम्ही कुठे राहता? मी फर्स्ट फ्लोअरला राहते. इथेच? हो, इथेच. अरे वा. आणि त्यामुळेच आमची ओळख झाली. कशी झाली ओळख? कधी झाली? साधारण 1-1.5 वर्षापूर्वीच. प्रिया जास्तच मनमिळाऊ आहे आणि खूप बोलकी आहे, बिनधास्त आहे आणि त्यामुळे मला पण तिचा स्वभाव खूप आवडतो. बरं बरं बरं. आता एक थोडीशी धावपळ आहे. या खेळात बघूया काय होणार. पहिली भेटवस्तू तुम्ही आणायची, चांदीचं नाणं, आणि त्यानंतर पुढचा क्लू तुमच्यासाठी. बघूया काय होणार. गंध फुलांचा गेला सांगून. वेळ सुरू झाली. चांदीचं नाणं ठेवलेलं आहे घरामध्ये, ते शोधून आणायचंय. पुन्हा आतमध्ये फ्रीज मध्ये असते. आई फ्रीज मध्ये. लवकर, 1च मिनिट आहे, तिघांनाही. फ्रीज मध्ये बाहेर. 15 सेकंद झाली. नाही, घरामध्ये असते. भेटलं. मिळालं. आतापर्यंत 25 सेकंद झालेली आहेत आणि आता तुम्ही असं म्हणतात, आसमान से गिरा आणि खजूर पे लटका. वेळ सुरू झाली. खजुराची बाटली आहे. बॉटल फ्रीज मध्ये आहे, खजुराची रेड झाकणची ट्रान्सपरंट.
फ्रीज मध्येच आहे ना? खजूरची हे आणले ठेवायचे. तुमच्यासाठी फक्त 15 सेकंद राहिलेली आहेत. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. कांद्याचं कुठे आहे पण 10 2 ठिकाणी आहेत कांदे. 8 7 6 5 मिळाली 4. वहिनी तुम्हाला मिळालं चांदीचं नाणं. वहिनींना मिळाला कुंकवाचा करंडा आणि ही चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. बरं, घरातले काय म्हणतायत ऐकूया. हो. सासूबाईंकडे द्या. सांगा सुनेबद्दल. ठीक आहे, सून बरी आहे. तुम्हाला माहिती होतं हे काय चाललंय ते? माहिती होते. मी त्याला म्हणाली ही मुलगी का तुला फोन करते सारखी सारखी. अच्छा, हो का? तर मला नाही, ती माझी मैत्रीण आहे, मैत्रीण का फोन नाही करते काय. बरोबर आहे. हा, मग मी म्हणाले हे मैत्रीण आहे ते ठीक आहे, पण हे नको, दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात पडू नको. पण शेवटी पडला. पडला. अरे रे, बाईकमुळे हो, सतत बाईक चालवून सासरे बोलले. काय नाही, ठीक आहे. आता काय माहिती आहे, जनरेशन गॅप आहे, म्हणजे आमच्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे, असं आहे. पण ठीक आहे, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आता त्यांचं ते सुखी आहेत. सुखी आहेत, आम्ही पण सुखी आहेत समजा त्यांच्या ह्यानी. Very good. तर आम्हाला कुठे हे मिळालं असतं एवढा निसर्ग संपन्न ह्याच्यात. बघा ना, सुनेमुळे मिळालं की नाही. तुम्ही सांगा मुलीबद्दल. हुशार आहे. तर ते काय आळशीपणा म्हणजे तिला जरा जेवणाचे किचन प्रकार आवडत नव्हतं पहिल्यापासूनच. बरोबर. शाळा क्लास जे काय शिक्षणाचं काय असेल ती खूप त्याच्यात हुशार होती. त्याच्यामुळे तिला जेवणा खावण्यामुळे ती थोडी इथे असं त्यांना वाटतं की थोडी आळशी आहे, पण बाहेर ती खूप हुशार आहे. आणि जरा तिचा आवाज मोठा असल्यामुळे त्यांना थोडं वाटतं की ही खूप रागिष्ट आहे, फटकन बोलते. पण ती तशी नाही, ती अगदी लोण्यासारखी मऊ आहे. आता ती सिंह राशीची आहे म्हणून तिचा आवाज मोठा आहे. अगदी वेळ आली की ती सिच्युएशन प्रमाणे डाऊन पण होते. तर मला भाऊ बहिणीबद्दल सांगा. अजूनही आम्ही ऍज इट इज लहान होतो तसे भांडतो. आत्ताही तिचंही लग्न झालंय, माझंही लग्न झालंय, पण रुसवा, 4 दिवस न बोलणं, अजूनही आमचा स्वभाव तोच आहे. पण बहिणीला किती मिस केलं होतं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा? कोणालाच माहित नसेल. खाली होतो, आजी उभी होती, बाकी सर्व वरती गेलेले. जेव्हा हिला हे केलं तेव्हा खाली एकटाच रडत होतो. ही गोष्ट अजूनपर्यंत कोणालाच माहित नव्हती. पण तुम्ही समाधानी आहात आता? हा, मी पहिलाही समाधानीच होतो. हो ना. आणि तुमच्या भाऊजींबद्दल काय सांगा. खूप चांगले आहेत. त्यांचा एक पॉइंट असा होता की जेव्हा मला बाईक येत नव्हती त्यावेळी माझ्यासाठी नवीन बाईक चावी काहीही न विचार करता माझ्या हातात दिली. त्या दिवशी मला त्यांच्याकडून असं बोलतात ना, एक पॉझिटिव्ह ते माणूस, ती त्यांची माझ्यासमोर हे आहे, इमेज आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. मला माहिती असेल मेवणा असल्यावरती करावंच लागतं. खरी गोष्ट आहे ही. किती मस्त सांगितलं त्यांनी. महत्वाचाच माणूस त्यांनी ताब्यात घेतला होता पहिल्यांदा. मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची तर मी माझ्या आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची दोघांचीही मागते, कारण त्यांच्या दोघांच्याही मनाविरुद्ध लग्न केलंय. आणि जशी मी फटकळ आहे, थोडीफार शॉर्ट टेम्पर्ड आहे, त्यामुळे मी कोणाला काय उलटं बोलली असेल, फटकळपणे बोलली असेल तर त्यांना सर्वांना सॉरी. आणि तुम्ही? सेम. क्षमा मागायची असेल तर आईवडिलांचीच आणि मोठ्या बहिणीची मागेन, कारण त्यांना थोडंसं नाराज होते. आता नाही आहेत, आता खुश आहेत ते. पण लग्नाच्या वेळेला आणि त्यांनी सपोर्ट केला म्हणून धन्यवाद पण त्यांनाच देईन की लग्नाला ते व्यवस्थित सपोर्ट केला त्यांनी. कारण तीच आमची इच्छा होती की लग्न करायचं म्हणजे दोन्ही कुटुंब जोडले गेले एकत्र पाहिजे तसे. बरोबर. आणि ती इच्छा पूर्ण झाली आमची. आता तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो. हसत राहा, आनंदात राहा आणि दोन्ही कुटुंबांना एकत्र ठेवण्याचा दोघेही प्रयत्न करत आहात, तसाच करत राहा. आणि स्वतःमध्ये घरातल्यांना जे जे बदल अपेक्षित आहेत ते नक्कीच करणार. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.